नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल, प्रस्तावना मी खूप जास्त मोठी घेणार नाही, कारण मग ती कंटाळवाणी होते आणि तुम्हाला पण जास्तीत जास्त वाट बघायला नाही लावणार आहे मी, कारण लवकरात लवकर मी या कुर्तीज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर उन्हाळा म्हटलं की आपल्याला असं असतं ना सगळ्यांना की सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी बाहेर जायचंच असतं। सुट्टी असो किंवा नसो, आपण सुट्ट्या घेतो आणि आवर्जून फॅमिली सोबत किंवा मित्र मैत्रिणी यांसोबत आपण एक दिवसाचा 2 दिवस किंवा 3 दिवस असं कुठे ना कुठेतरी फिरायला जातच असतो। तर त्याच्यासाठी ना मी काही कुर्तीज ऑर्डर केलेल्या, ज्या माझ्यासाठी मी केलेल्या आहेत। फक्त थोड्याशा ट्राय ऑन आहेत, मी बघणार की मला कुठल्या छान दिसतात, कसं दिसतात। पण माझ्या मते तर मी अजून त्या ट्राय पण केलेल्या नाहीत, फक्त ओपन केल्यात आणि सगळ्या खूप सुंदर आलेल्या आहेत। आणि सगळ्या याच रेंजमध्ये 200च्या 250च्या रेंजमध्ये, 200 ते 250च्या रेंजला इतक्या सुंदर कुर्ती ना आपल्याला खरंच कुठे मिळणार नाहीत आणि या मिंत्रावर मला मिळालेल्या आहेत। तर चला एक एक करून तुमच्याबरोबर शेअर करते। तर ही जी कुर्ती मी वेअर केली आहे ना, ती पण मिंत्रावरची आहे, पण याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगते। पण सर्वात आधी आपण ब्लॉगला सुरुवात करू आणि एक एक करून कुर्तीज दाखवणार। मी टोटल 8 कुर्तीज तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। 8 म्हणजे तुम्हाला भरपूर चांगला ऑप्शन्स 8 कुर्तींमध्ये मिळणार आहे। तर चला सुरुवात करूया। ही आहे आपल्या ब्लॉगची पहिली कुर्ती। अगदी लाईट कलर मी चूज केलेला आहे बघा या कुर्तीचा। अगदी फ्लोरल प्रिंट मध्ये आहे, त्याच्यामुळे ती दिसायला अगदी छान दिसते आणि कलर पण खूप छान आहे, सगळ्यांना खूप जास्त असा आवडतो। स्टँड कॉलर आहे आणि पुढून जर तुम्ही इथे म्हणाल ना तर असं एक व्ही नेक मध्ये त्यांनी पॅटर्न केलंय या बॉर्डरने। सेम बॉर्डर आहे, जी इथे 3/4 स्लीव्स आहे आणि ती बॉर्डर त्यांनी इथे पण सेम लावलेली आहे बघा। आणि इथे पण असं ना लाईट कलर आहेत, खूप जास्त असे डार्क कलर नाही आहे, त्याच्यामुळे अगदी डोळ्यांना बघायला उन्हामध्ये आपण जर जाणार असू तर ही कुर्ती वेअर केली ना तर ती छान दिसते। साईडला असं इथे कट आहे दोन्ही साईडला, त्याच्यामुळे त्याचा लुक थोडासा वेगळा आहे। त्याच्या आधी मी घातलेली कुर्ती तशी फ्रिलमध्ये होती आणि इथे साईड कट आहे। बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की थोडंसं टमी असतं आपलं आणि मग असं वाटतं की कुठले कुर्तीज वगैरे आपल्याला इथे खूप जास्त टाईट वगैरे होतील, तर अशा पॅटर्नचे, कारण इथे ना प्लेट्स आहेत बघा, त्याच्यामुळे ना ते थोडंसं असं फुगलेलं असतं आणि त्याच्यामुळे थोडंसं असं घेरसारखं पण असतं आणि साईडला कट पण दिलेले असतात। तर तशा वेळेस ना टमी वगैरे हाईड करण्यासाठी मला असं वाटतं हे चांगला पॅटर्न आहे, तुम्ही ट्राय करू शकता। आणि याची साईज ना मी एस साईज मध्ये मागवलेली आहे। मोस्ट ऑफ सगळ्या कुर्ती मी स्मॉल साईज मध्येच मागवलेल्या आहेत। एखादी कुर्ती असेल जी मी एम साईज मध्ये मागवलेली आहे। बॅक साईडला म्हणाल तर असं आहे आणि मी साईडला इथे क्लिप देते जेणेकरून तुम्हाला पूर्ण अंदाजा मिळेल। आणि ही कुर्ती तुम्ही ब्लू कलर, व्हाईट कलर, ऑफ व्हाईट कलर, स्काय ब्लू कलर अशा सगळ्या प्रकारच्या जीन्सच्या कलर कॉम्बिनेशनवर तुम्ही पेअर अप करू शकता। तर अशी आहे ही पहिली कुर्ती। चला आता आपण दुसरी कुर्ती बघूया। तर ही आहे आपल्या ब्लॉग मधली दुसरी कुर्ती। याचा पण कलर मी थोडासा असं लाईट कलर मध्ये पिक केलेला आहे बघा। अगदी याच्यामध्ये 2-3 कलरचे असे मिक्स मॅच कलरचे कॉम्बिनेशन आहे। मला पण पहिलं ऑर्डर करताना असं वाटत होतं की एवढे मिक्स कलर खूप गॉडी वगैरे दिसतील का, पण नाही, खूप छान दिसतात। तुम्ही बघू शकता अगदी छान 3/4 स्लीव्स आहेत आणि याचे जे हात आहे ना इथे छान अशी एक एम्ब्रॉयडरी दिलेली आहे त्यांनी, जी लेस मध्ये असते ना तसं त्यांनी छानपैकी हे दिलेलं आहे। गळ्याला पण बघा व्ही नेक मध्ये आहे, पाठीमागून पूर्णपणे गळा बंद आहे, असा ओपन वगैरे किंवा डीप वगैरे नाहीये, त्याच्यामुळे घालायला आणि म्हणजे उन्हामध्ये वगैरे फिरायला असेच कम्फर्टेबल वाटतात। खूप छान आहे। हा पण मी स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केलाय। बाजूला तुम्हाला पूर्ण मी क्लिप दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसा दिसतो। आणि जसं मी म्हटलं की हा पण तुम्ही ब्लॅक कलर, ब्लू कलर किंवा स्काय ब्लू कलर, व्हाईट कलर सगळ्यावर कॅरी करू शकता। प्लाझो असेल किंवा मग तुमच्याकडे जीन्स असेल, नॅरो वेस्ट असेल किंवा लॉंग असेल, कुठलंही असेल तरी पण हे छान दिसतंय। तर चला आता आपण झटपट आपली पुढची कुर्ती बघूया। तर ही आहे आपल्या ब्लॉग मधली तिसरी कुर्ती। ही थोडीशी डार्क कलर, म्हणजे माझ्याकडे ब्लू कलर नव्हता असा टॉप मध्ये, तर म्हणून मी ही ऑर्डर केली आणि ही पण अगदी छान आली आहे। याची पण साईज आहे ना मी स्मॉल साईज मध्ये मागवली आहे। याला पण असा फ्लेअर सारखा आहे आणि इथून ना या प्लेट्स दिलेल्या आहेत, म्हणजे या ज्या फ्रंट साईडला आहेत ना इथे अशा प्लेट्स आहेत, त्याच्यामुळे ना याच्यामुळे टमी वगैरे थोडंसं हाईड होऊन जातं आणि कधी कधी आपल्याला असं थोडंसं वाटतं कधी कधी, तर त्याच्यामुळे हा एक चांगला ऑप्शन आहे बघा। तर इथे हे फ्लेअर असल्यामुळे अगदी कम्फर्टेबल आहे। बॅक साईडला म्हणाल तर राऊंड नेक आहे। फ्रंट साईडला असं एक छोटंसं ना व्हाईट कलरचं त्यांनी बटन दिलेलं आहे इथे, त्याच्यामुळे ते अगदी छान छोटंसं असल्यामुळे इथे मस्त असं नेकला एक पॅटर्न लुक दिलेला आहे त्यांनी, खूप छान दिसतोय। हात पण आहे, 3/4 स्लीव्स आहेत आणि हे मला अगदी व्यवस्थित झाले नाही तर बऱ्याच वेळा काय होतं ना हात म्हणजे इथे फिटिंगला बसतं आणि हात खूप लॉंग असतात, मग ते इथून थोडेसे कमी जास्त करून घ्यावे लागतात, पण हे खूप अगदी थोडेसे नॅरो आहेत त्याच्यामुळे अगदी छान दिसतंय।
दिसायला पण अगदी छान दिसतो. म्हणजे सगळेच कलर असे खूप म्हणजे लाईट न घेता थोडेसे डार्क थोडेसे लाईट असे कलरचा कॉम्बिनेशन घेतलंय. बाजूला मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला पूर्ण लुक याचा कळेल. आणि ही पण कुर्ती तुम्ही ब्लॅक कलर, स्काय ब्ल्यू कलर, व्हाईट कलर, ऑफ व्हाईट कलर अशा सगळ्या जीन्स किंवा लेगिन्स किंवा प्लाझो पॅन्टवर तुम्ही वेअर मिक्स मॅच करून पेअरअप करून ही वेअर करू शकता. तर ही आहे आपली नेक्स्ट कुर्ती आणि ही ना थोडीशी मोरपीसी कलर आहे, ब्लॅक कलर मध्ये नाहीये. म्हणजे तुम्हाला लांबून बघून असं वाटेल की आयदर हा नेव्ही ब्लू कलर आहे किंवा मग ब्लॅक कलर आहे. तर हा क्रीम कलर, थोडासा मरून कलर आणि थोडासा मोरपीसी कलर असा आलेला आहे आणि खूप छान आहे, सुंदर आहे. हा पण हा असा कॉटन मध्ये नाहीये, मिक्स मटेरियल आहे, कॉटन ब्लेंड मटेरियल आहे. आणि लेंथला पण बऱ्यापैकी मोठा आहे की जेणेकरून हा पूर्णपणे असा लॉंग आहे बघा. साईडला कट वगैरे नाहीये. इथे नेकला ही अशी एक लेस दिलेली आहे जी आपण अशी छान टाय करू शकतो आणि त्याला ना असा एक गोंडे पण आहे ते ज्याच्यामध्ये असं गोल्डन कलरमध्ये थोडंसं मिक्स आहे, तसं हे छान दिसतंय. आणि 3/4 स्लीव्स आहेत इथे बघू शकता. आणि ना याला असं इलास्टिक असं नाही म्हणतात, पण आहे ना हे असं स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे इथे हे पफ दिसत आहे, तर ते असं दिसायला खूप छान दिसतं. मला ॲक्च्युली या हातला थोडंसं ते लूज होत आहेत आणि या हाताला बरोबर होत आहेत. थोडंसं एक शोल्डरला थोडंसं लूज वाटतंय मला आणि एक याला थोडंसं व्यवस्थित वाटतंय, पण दिसायला असं छान दिसतंय. एकदम कलर कॉम्बिनेशन मध्ये असं काहीतरी वेगळं असावं. म्हणजे असं प्रत्येक वेळेस हा मोस्टली असे पॅटर्न्स ब्लॅक कलरमध्ये खूप जास्त येतात, पण हा मोरपीसी कलरमध्ये येतो तो मला खूप जास्त आवडला. बाजूला मी तुम्हाला डिस्प्लेला दिलेला आहे म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल की हा पूर्ण तुम्ही जसं मी म्हणते ब्लॅक कलर, व्हाईट कलर, ऑफ व्हाईट कलर, क्रीम कलर कुठल्याही जीन्स बरोबर पेअरअप करून वेअर करू शकता. तर चला आपण नेक्स्ट कुर्ती बघूयात. तर ही आहे आपली नेक्स्ट कुर्ती या ब्लॉग मधली. याचा पण कलर मी थोडासा लाईट कलर पिक केलाय आणि हे कॉम्बिनेशन आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं. असं लेव्हेंडर कलर आणि लाईट कलर आणि डार्क हे दोन्ही पण कॉम्बिनेशन खूप छान दिसतात. तर हा पण बघा असं खूप जास्त शॉर्ट पण नाहीये, हा पण व्यवस्थित तसाच आहे. याला असं साईडला कट्स दिलेले आहेत ज्याच्यामुळे याचा लुक कसा असा छान दिसतोय. इथे पण हा वी नेक आहे आणि याला अशी बॉर्डर दिलेली आहे आणि इथे जी बॉर्डर आहे ती थोडीशी अशी थिन मध्ये आहे आणि 3/4 स्लीवला जी बॉर्डर आहे ना ती अशी थोडीशी ब्रॉड मध्ये आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि ती पण ना फ्लोरल प्रिंट आहे, फ्लोरल प्रिंट आणि अगदी नाजूक आहे ते, त्याच्यामुळे ते दिसायला असं खूप छान दिसतं. बॅक साईडने म्हणाल तर अशा पद्धतीने आहे आणि साईडला मी तुम्हाला देते म्हणजे तुम्हाला ते कळेलच कसं दिसतंय. आणि ही पण कुर्ती आता मी सगळ्या कुर्तीज या व्हाईट कलरवर पेअरअप केलेल्या आहेत. तुम्ही ब्लॅक, ब्लू आणि ऑफ व्हाईट वगैरे कशावरती वेअर करू शकता, दिसायला अगदी छान दिसतात. याची पण साईज स्मॉल साईजमध्ये आहे. एकच कुर्ती जी एम साईजमध्ये मागवली आहे ती मी याच्यानंतर जी येईल ती एम साईजमध्ये. बाकी सगळ्या कुर्तीज या स्मॉल साईजमध्ये ऑर्डर केलेल्या आहेत. प्रोडक्ट पण मी वरती टॅग करते म्हणजे तुम्हाला आयडिया मिळेल. तर अशी ती कुर्ती. चला आता नेक्स्ट कुर्ती बघूया. ही आहे आपली नेक्स्ट कुर्ती जी मी तुम्हाला सांगत होती मी एम साईज मध्ये ऑर्डर केलेली आहे. याच्यावर खूप सुंदर असं हत्तीचं प्रिंटचं डिझाईन आहे. अशा पॅटर्न मध्ये माझ्याकडे एक ड्रेस होता जो मी ऑफलाईन घेतलेला, दादरला एक शोरूम आहे तिथून, आणि खूप सुंदर आहे. याचा पण 3/4 स्लीव्ज आहेत. फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे की याचा गळा खूप जास्त डीप आहे, त्याच्यामुळे मी इथे अशा पद्धतीने तुम्हाला या नेकचा लुक दिसतोय. नाहीतर हा टॉप खरंच खूप सुंदर दिसतोय. लेंथ वाईज पण अगदी छान आहे. साईडला असे छोटेसे 2 कट आहेत हे बघा आणि थोडासा सी थ्रू कपडा आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला पेअरअप करताना किंवा मिक्स मॅच करताना थोडासा विचार करून पेअरअप किंवा मिक्स मॅच करून वेअर करावा लागेल. तर अशा पद्धतीने आहे हा बॅक साईडला आणि हा आहे फ्रंट साईड. बाजूला मी तुम्हाला डिस्प्लेला दाखवते म्हणजे तो कसा दिसतोय हे पण कळेल. फक्त हीच कुर्ती मी एम साईज मध्ये ऑर्डर केलेली आहे. माझ्या मते एम साईज मध्ये असेल म्हणून कदाचित याचा नेक थोडासा डीप आलेला असेल. तर माझ्या मते एस साईज मध्ये मला ट्राय करायला काही हरकत नाहीये, कारण ही व्हाईट कलर वरती अगदी छान दिसते. ही पण आपण ब्लॅक कलर वरती इव्हन पेअरअप करू शकतो. तर चला आपण नेक्स्ट कुर्ती बघूया. आणि ही आहे आपली अजून एक कुर्ती जी तुम्ही आपल्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितली असेल आणि दिसायला अगदी खरंच खूप सुंदर आहे आणि कॉटन मटेरियल आहे, त्याच्यामुळे अगदी उन्हाळ्यात वापरायला अगदी छान आहे.
आणि आपल्याला सगळ्यांनाच असं वाटत असतं की ब्लॅक कलरची एखादी कुर्ती आपल्या कलेक्शनमध्ये असावी आणि ती अशी जर लॉंग जरी असेल ना, म्हणजे अगदी खूप टू शॉर्ट नाही आणि खूप लॉंग नाही, जी तुम्ही लेगिन्सवरती वगैरे पण अगदी इझिली पेअरअप करू शकता. तर या सगळ्या ज्या जे काही मी कुर्तीज तुमच्याबरोबर शेअर करते ना, तुम्हाला पण थोडीशी आयडिया यावी आणि आपल्याला कमी रेंजेसमध्ये पण खूप जास्त चांगलं मिळतं. तुम्ही मला बऱ्याच वेळा सांगत असता की प्राजक्ता तुझे कुर्तीज खूप छान असतात, तुझे ड्रेस खूप छान असतात, तुझी चॉईस थोडीफार खूप चांगली आहे. तर मला पण थोडीशी म्हटलं आयडिया घेऊन तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करू, कारण तुम्हाला माझे म्हणजे जे ऑफिस सिरीजमध्ये मी जे ड्रेस वगैरे दाखवते ते खूप जास्त आवडतात. तर मी म्हटलं चला मी माझ्यासाठी ज्या काही कुर्तीज ऑर्डर करते त्याचा पण रिव्ह्यू तुमच्याबरोबर देऊ. टोटल बघायला गेलं तर खूप जास्त नाही होत, हे 2000च्या आसपास आपल्याला या सगळ्या कुर्तीज होऊन जातात. तर तुम्ही याच्यामधल्या काही जर तुम्हाला आवडत असतील ना, तर तुम्ही याच्यामधनं म्हणजे कुठलीही आवडत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. मला तर खूप जास्त आवडलेलं आहे. फक्त एक जी येल्लो कलरची जी आहे त्याचा मी थोडासा विचार करेन की ती ठेवायची की नाही, पण बाकी या कुर्ती ओव्हरऑल खूप जास्त चांगलेल्या आहेत. तर याचं पण आहे ना, हे जे बटन्स आहेत ना ते वरपासून शेवटपर्यंत आहेत आणि असं नाही की वरचेच 2 बटन ओपन होतात, खालचे बटन ओपन होत नाही. तर हे खालचे पण बटन पूर्णपणे ओपन होतात. तर तुम्हाला असा एखादा लुक करायचा असेल ना, आतमध्ये एक क्रॉप टी शर्ट्स असेल, खाली पॅन्ट असेल तुमची आणि हे असं जॅकेट सारखं वरती जर घालायचं असेल ना, तर तो पण लुक याच्यावर तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्ही जर कॉलेज गोईंग वगैरे असाल किंवा असं छोटंसं काही तुम्हाला जायचं असेल कुठेतरी फंकी वगैरे लुक करून, तर खूप छान वाटतो, मस्त असा दिसतो हा पण टॉप. बॅक साईडला म्हणाल तर असंच आहे पूर्ण. मी जेवढे कुर्तीज मोस्ट ऑफ माझे जे काही लॉंग कुर्तीज किंवा इव्हन ड्रेस पण जे असतात ना, ते पाठीमागून नेक त्यांचा बऱ्याच वेळा बंदच असतो. मी कधीच असे ड्रेस घेत नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा स्टँड कॉलर पण माझे ड्रेस असतातच असतात. तर मला खूप ते जास्त आवडतात आणि टॅनिंगचा वगैरे काही प्रश्नच येत नाही. मग त्याच्यामुळे माझे बरेच वेळा असे लॉंग स्लीव्स असतात. स्लीवलेस वगैरे वापरते मी. तर कधी तुम्हाला अजून असे काही कुर्तीचे हॉल वगैरे बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता सर्वात शेवटची एक कुर्ती बघूया आणि आपला ब्लॉग पण एंड करूया. सर्वात शेवटी या कुर्तीबद्दल सांगते. तर खूप सुंदर असं याच्यावर ना हे जसं आपला लखनवी कुर्ती असतात ना त्याच्यावर जसं वर्क केलेलं असतं ना, तसं हे पूर्ण असं वर्क केलेलं आहे. हाताला पण खूप सुंदर अशी प्रिंट केलेली आहे बघा. प्रिंट म्हणजे हे विणलेलंच आहे आणि खूप सुंदर आहे. पूर्ण नेकला आणि या साईडला आणि अशी फ्रील आहे. आणि जी जर एखाद्यांचं पोट खूप जास्त असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की वेस्ट थोडीशी जास्त आहे आणि त्याच्यासाठी ना हे असे टॉप्स खूप छान दिसतात. त्याच्यामधनं अगदी काही कळून येत नाही आणि दिसायला बघा खूप छान मस्त दिसतात. मी आता या व्हाईट कलरच्या पॅन्टवर म्हणजे हे ट्राय करून तुम्हाला दाखवलेले आहेत. याची पण साईज ना मी स्मॉल साईजमध्येच मागवलेले. कॉटन मटेरियल आहे आणि उन्हाळ्यासाठी किंवा इतर कुठल्याही दिवसांसाठी खूप छान आहे. आणि हा असा पर्पल कलर आहे ना, तो सगळ्यांना खूप जास्त आवडतो आणि दिसायला पण खूप जास्त आवडतो. तर मला असं वाटतं की आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप छान छान असे सगळे ऑप्शन शेअर केलेले. ह्या प्रोडक्टच्या सगळ्या लिंक मी खाली देते आणि प्रोडक्टवरती टॅग करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आणि अजून तुम्हाला असे काही छान छान ब्लॉग्स बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.